आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। तर कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरचा दुबईतील फोटो सुद्धा व्हायरल, त्यामुळे चर्चेला उधाण। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही। प्रशांत कोरटकर भाजपच्या कार्यालयात सुद्धा सापडू शकतो, संजय राऊतांचा मोठा आरोप। नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला लपवलं, अमोल मिटकरींचाही आरोप। तर कोरटकर जर दुबईला गेला असेल तर पोलिसांचं अपयश। कोरटकर चंद्रपुरात पोलीस अधिकाऱ्यांना कसा भेटतो, मिटकरींचा सवाल। हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात। फडणवीसांच्या उपस्थितीत आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक। फडणवीस हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेणार। नागपुरात दंगल कशी घडली, अनेकांना प्रश्न। संजय राऊतांचा सवाल। तर दंगलीला खतपाणी घालणारे, दंगली भडकवणारे आणि मुख्य आरोपी कॅबिनेटमध्येच बसलेत, संजय राऊतांचा गंभीर आरोप। औरंगजेबानं अखंड भारत निर्माण केला, हमीदचं वादग्रस्त वक्तव्य। छत्रपती संभाजीराजांच्या हत्येला औरंगजेब कसा जबाबदार, 2 दिवसांपूर्वी हमीदचं वादग्रस्त वक्तव्य। कर्ज वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। जळगाव शहरातील मानराज पार्क या ठिकाणी ओबीसी महाएल्गार मेळावा। या मेळाव्याला छगन भुजबळ सुद्धा उपस्थित राहणार। मनोज जरांगे पाटलांची आज निर्णायक बैठक। अंतरवाली सराटीमध्ये थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार। मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष।